हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या लाईकसाठी, कमेंटसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि सुरुवात झालेली होती रुटीनला. आपल्या दिवसाची मस्त छान अशी सुरुवात झालेली होती आणि आजच्या दिवशी ना हा शनिवारचा व्हिडिओ आहे. तर मला सकाळी सिद्धीलाही कॉम्पिटिशनसाठी जायचं होतं दुसऱ्या स्कूलमध्ये सिंगिंगचा. तर मी सकाळी 5लाच उठलेली होती. टिफिन पण बनवायचा होता आणि तिची तयारी पण करायची होती. तर तिला साडी वगैरे नेसून जायचं होतं स्कूलमध्ये त्यामुळे. तर मग सकाळी लवकर जरा कारण टिफिन आणि हे सगळं म्हटलं तर खूप घाई होऊन जाते आणि 6:45लाच तिलाही निघायचं होतं आणि वेदूलाही निघायचं होतं, तिच्या पप्पांनाही निघायचं होतं त्यामुळे. तर मग मी आज भाजीला तर काही नव्हतं, भाज्या संपलेल्या होत्या. त्यामुळे बटाट्याची भाजी नसली की ऑप्शन म्हणून आपल्याकडे बटाटा असतोच किंवा मग डाळी-साळी वगैरे. तर चला बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि मस्त छान अशी तिची तयारी वगैरे केली. ती गेली आणि तिला सोडायला गेलेली होती मी. वेदूला तिच्या पप्पांनी सोडलं स्कूलला आणि मग सगळ्यांचे टिफिन वगैरे झाल्यानंतर आधी मी काय केलं, किचन आवरून घेतलं. कारण शनिवार होता आणि हॉलमधली साफसफाई मला आजच्या दिवशी करून घ्यायची होती. तर मग त्यासाठी मी ना आधी पूर्ण किचन आता सकाळी टिफिन तर बनवून झालेलाच होता आणि आत्ता मला 10:30 वाजेपर्यंत कुठेच जायचं नव्हतं. मस्त निवांत असा वेळ होता 10:30 पर्यंत. त्यासाठी पटपट किचन वगैरेमधलं सगळं काही काम होती ना, ते आधी आवरून घेतलं. कारण आपण काय करतो बऱ्याच वेळेला साफसफाई करायची असली ना, तर जी आपली ठरलेली कामं असतात ना रोजचीच, ती जर राहू दिली आणि साफसफाईला सुरुवात केली, तर काय होतं एकतर घाण किंवा पसारा वगैरे जो आहे ना, तो क्लिनिंग काढल्यानंतर होतोच आणि त्यातल्या त्यात मग आपला स्वयंपाकाचाही पसारा आणि हे सगळं त्यात काय होऊन जातं, बऱ्याच वेळेला मग आपल्याला वाटतं की काय आवरू आणि काय नको आवरू, अगं स्वयंपाक पण राहिलेला आहे, साफसफाई पण करायची आहे, असं गोंधळ जो आहे ना तो मनामध्ये होत असतो आपल्या. त्यामुळे आधी किचन जर आवरलेलं असलं तर मग रिलॅक्समध्ये आपण साफसफाई वगैरे करू शकतो. आता जसं की आता किचन वगैरे आवरायचं राहिलेलं असतं आणि मी साफसफाईला घेतलेली. आता तुम्हाला म्हणजे पुढे कळेलच माझ्याकडे दुपारी अचानक पाहुणे आलेले होते. म्हणजे एकटीच ती ताईच आलेल्या होत्या. तर असा पसारा वगैरे काढलेला असला की कोणी येणार म्हटलं तेव्हाही आपली थोडी घाई-गडबड होतेच आणि त्यातल्या त्यात मग तो पसारा वेगळाच अजून. त्यामुळे आवरलेलं जर असलं ना, तर जरा बरं पडतं आणि स्वयंपाकाचं मग सकाळी झालेलं असलं तेव्हाच मी हे सगळं काढत असते. नाही तर मग अजून थोडा वेळ असेल तेव्हा. तर आणि हे तर ठरलेलंच आहे की ज्या दिवशी आपण काही पसारा काढू तेव्हा आपल्याकडे कोणीतरी येतं आणि इतर दिवशी सगळं आवरून-सावरून सगळं घर चकाचक व्यवस्थित केलेलं असलं ना, तेव्हा काही कोणी येत नाही, असं होऊन जातं. बऱ्याच वेळेला होतं की सकाळी आपण लवकर कामं आवरतो आणि पटपट सगळं घर एकदम चकाचक करतो, तेव्हा काही कोणी येत नाही, असं होतं बऱ्याचदा. तर तसंच तर मग थोडंफार जर घरातील कामं पटकन झालेली असली ना, तेव्हा जर हा पसारा काढला असा धूळ वगैरे म्हणा, भांड्यांचा, साफसफाईचा, क्लिनिंगचा, तर काय होऊन जातं मग बाकीचं आवरलेलं असलं की तेवढं आवरायला आपल्याला तितका जास्त वेळ काही लागत नाही. तर त्यामुळे मग कपडेही मी हाताने वॉश करून घेतले आणि एक ब्लँकेट आणि गोधड्या वगैरे होत्या ना, त्या मशीनला लावायच्या होत्या आजच्या दिवशी मला. तर ते आधी लावून दिले आणि ह्या कामांना सुरुवात केलेली होती. म्हणजे ही जी कामं आहेत ना, ती होतील तोपर्यंत तिकडेही धुवून होईल. वातावरण जरा मोकळंच आहे, म्हणजे पाऊस वगैरे काहीच नव्हतं. त्यामुळे जेव्हा पाऊस नसला तेव्हा मग असं एक-एक करून धुवत राहिलो ना, तर मग अंथरूण वगैरे असलं आपलं तेही चकाचक व्यवस्थित राहतं किंवा वास वगैरे येत नाही मग. ह्या दिवसाचं कसं लगेच कुबट वास वगैरे कपड्यांचा सुद्धा यायला लागतो. त्यामुळे थोडंफार ऊन पडलं की मग एक-एक, दोन-दोन करून धुवून झालं तरी पण व्यवस्थित राहतं. तर त्यामुळेच आधी हॉलमधले झाडे वगैरे जे आहेत ना, ते काढून घेतलेले होते फॅन क्लीन करायच्या आधी आणि त्यानंतर मग पूर्ण फॅन दोघंही हॉलमधले, बेडरूममधले सगळ्या घरातले फॅन जे आहेत ना, ते पुसून घेतलेले होते.
मी बेडरूम आणि किचन हे काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही. किचनमधला फक्त फॅनच क्लीन केला होता. किचनची डीप क्लीनिंग करायचीच आहे आता गणपतीच्या आधी, तर म्हटलं होईल बाकीचं आवरून. पण हॉलमधलं आज आवरून घेतलेलं होतं हे सगळं. धूळ आहे ना, रोजच्या रोज पुसावी लागते ही खालची तरी. वरचे साईडला जाळे वगैरे हे तर 8-15 दिवसातनं एकदा होतात. पण जी धूळ टी व्हीवरती म्हणा, समोर कॉर्नरवरती, टीपॉयवरती, तर ही सगळी रोजच्या रोज पुसून घेतली ना तरीसुद्धा दुसऱ्या दिवशी परत धूळ जी आहे ती जमा होतेच. बारीक अशी आपल्याला दिसणारसुद्धा नाही डोळ्यांनी, अशी धूळ जमा झालेली असते. जेव्हा जवळ गेलो तेव्हा दिसते. आणि खास करून असं डार्क कलरचं फर्निचर जेव्हा आपल्या घरामध्ये असतं ना, त्याच्यावरती जास्त प्रमाणात दिसते धूळ. आणि लाईट कलर असला ना, तर मग थोडं कमी दिसते. म्हणजे 1-2 दिवस आड केली ना क्लिनिंग तरीसुद्धा चालते. पण असं डार्क कलरमध्ये असलं की ते रोजच्या रोज पुसून घ्यावं लागतं. टी व्ही मी नेहमी सुक्या कापडानेच पुसत असते, कारण खराब व्हायची शक्यता असते. मागे तर माझा टी व्ही खराब झालेला होता, तेही ओल्या कापडाने पुसल्यामुळेच. त्यामुळे नेहमी टी व्ही पुसताना सुक्या कापडानेच पुसून घेत असते. अशी 8-15 दिवसातनं ही जी काही क्लिनिंग आहे ती चालूच असते, करावीच लागते. तुम्ही नेहमी व्हिडिओमधून तर बघतच असतात की रोजचं काही ना काही जे आहे ते चालू असतं. आणि खास करून हॉलमधलं हे जाळे वगैरे काढण्याचं काम हे शनिवारच्या दिवशीच होत असतं. ही कामं जर सकाळी लवकर काढली ना, म्हणजे एकदाची आपली घरातील कामांसोबतच काढली, तर कामात काम होऊनही जातात. नाहीतर जर म्हटलं ना, पूर्ण कामं आधी आवरून घेते आणि मग काढते, तेव्हाही बऱ्याच वेळेला मग आपण काय म्हणतो, जाऊ द्या आता आवरून झालेलं आहे आणि कुठे आता परत हा पसारा काढू, असं वाटत असतं. पण हळूहळू एक कोपरा पण रोजचा जर काढत राहिलं तरी चालतं आणि व्यवस्थित क्लीन पण दिसतं मग. आणि एक रूम करून जर आपण आवरायला म्हटलं ना, तरीसुद्धा पटकन आपली साफसफाई होते. जर आपण म्हटलं ना, की आता हॉलमधलं आवरायला काढलेलं आहे आणि त्यातल्या त्यात मध्येच जर काही आला आणि आपण बेडरूममधलं आवरायला घेतलं किंवा किचनमधलं, त्यात काय होतं, धड तिकडचंही होत नाही आणि इकडचंही होत नाही. त्यामुळे एकच रूम जर एक दिवशी कंप्लीट करून घेतलेली असली ना, तर पटकन साफसफाई वगैरे आपली होऊन जाते. आता मागच्या आठवड्यात मी खिडक्यांची काचं वगैरे जी काही पुसून घ्यायची होती ना, ती आवरून घेतलेली होती. सोफ्याचे कवर आज काही धुवायला टाकलेले नव्हते, कारण एक्स्ट्रा माझे ब्लँकेट आणि गोधड्या वगैरे धुवायला टाकलेले होते ना, त्यामुळे. तर काचं मागच्या याला पुसून झाले, म्हणजे आता पुढच्या आठवड्यात ते काम राहणार नाही. असं एक काम जर एक आठवड्याला झालेलं असलं ना, तरीसुद्धा पुढच्या आठवड्यात मग ते न करता दुसरी क्लिनिंग आपण घराची करून घेऊ शकतो. अशा सोप्या पद्धतीने घराची साफसफाई जी आहे ती करत असते. तर आता पूर्ण धूळ वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग सोफा झटकून घेतला आणि झाडू मारायला घेतलेला होता. बाल्कनीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला ना, इतकी झाडांची सुकलेली पानं आहेत ना, थोडा वारा आला की पडत असतात. त्यामुळे वेळोवेळी झाडांची सुकलेली पानंसुद्धा काढून घ्यावी लागतात. असं बाहेर जरा वरती ग्रिल राहिली असती ना, तर झाडं ठेवायला मस्त जागा राहिली असती. पण सोसायटीमध्ये अलाउड नसल्यामुळे मग ग्रिल जी आहे ना, ती बाल्कनीला पूर्ण अशी खेटून आहे. त्यामुळे जी झाडं आहेत ना सगळी, ती खालीच बाल्कनीमध्ये ठेवावी लागतात. आणि पाणी वगैरेही झाडांना टाकलं ना, तर मग बाल्कनी ओली होते. थोडंफार खाली पाणी पडतंच. तर चला, हॉलमधली आजची जी काही क्लिनिंग होती ना, ती पूर्णपणे झालेली होती. जाळे वगैरे काढून सगळी झाडझटक जी होती ना, ती सगळी आज आवरून झालेली होती. ठरल्याप्रमाणे आजची पूर्ण कामं केलेली होती, कारण कालच ठरवून झालेलं होतं की ह्या वेळेला करायचं आहे कालच्या दिवशी. आणि परत मला स्कूललाही जायचं होतं तिकडे. तर मग माझा इतका वेळ गेला ना, तर 10:30पर्यंत ही सगळी कामं मी आवरून घेतलेली होती. जर मुलांना आणायला आणि सोडायला जावं लागत असेल, तर घड्याळाच्या काट्यावरती कामं आपल्याला करावी लागतात. कारण तिकडे उशीर होऊ नये म्हणून ही सगळी धावपळ असते. आणि तिकडनं आल्यानंतर ना, माहीत नाही का, आपण बाहेर गेली ना, तिकडून आल्यावर मला घरातील कामं म्हणजे जरा कंटाळा येतो, नको वाटतं बाहेरून आली की मग जी कामं अपूर्ण राहिलेली असली ती आवरायला. त्यामुळेच सकाळी प्रयत्न असतो की ही कामं लवकर व्हायला पाहिजे असं. तर सगळं घरातलं आवरून झालं ना, तोपर्यंत हे बेडशीट वगैरे आणि गोधड्या धुवून झालेल्या होत्या मशीनमध्ये. आणि
बाहेर जरा मोकळं वातावरण आहे तोपर्यंत टाकून देऊयात म्हणजे थोड्याफार तरी सुकतील. कारण कसं मुंबईमधला पाऊस म्हटला म्हणजे त्याचं काही खरं नसतं. आता ऊन दिसेल आणि 5 मिनिटात पाऊस दडादडा येत असतो. त्यामुळे पावसाचं काही खरं नसतं. म्हणजे जसं धुवून झाले कपडे म्हणा किंवा काही या दिवसाचं गोधड्या वगैरे धुणं तर इतकं शक्य होत नाही. पण मग असं थोडंफार मोकळं वातावरण असलं ना, की मग पटकन धुवून घ्यायच्या आणि सुकल्या तर बरं पडतात जरा. त्यामुळे धुतल्याच लगेच मग टाकून दिलेलं होतं आणि असं जी काही आजची क्लिनिंग होती ना, ती कंप्लीट करून घेतलेली होती. ठरल्याप्रमाणे सगळी कामं आजच्या दिवशी झाली आणि त्यानंतर मग त्या ताईंचा फोन आला, की येणार आहेत म्हणून. तर मग त्या आल्या आणि दुपारी 1 वाजेला आल्या असतील. मग त्यानंतर मग थोड्या वेळाने म्हटलं चला नाश्त्याला म्हणजे काहीतरी करावं म्हटलं. तर मी मटकीची भाजी, चपाती वगैरे असंच करणार होती, पण मग त्या काही नको म्हटल्या आणि सिद्धीही तोपर्यंत आलेली होती. तिने सकाळचं काहीच खाल्लेलं वगैरे नव्हतं. मग ती म्हटली, की "आता मटकी आहेच, तर मग तू काय कर, चपात्या वगैरे नको टाकू, रस्सा पोहे कर आणि मग तेच खाऊयात." म्हटलं ठीक आहे चला. मग त्यासाठी ना एका साईडला मी मटकीचा मस्त छान रस्सा बनवून घेतलेला होता आणि दुसरीकडे मग पोहे बनवायला घेतलेले होते. नाश्त्यासाठी तर इतकं छान आहे ना हे रस्सा आणि पोहे मस्त लागतात. एका साईडला कांदा वगैरे टोमॅटो कट करून आहे ना आपलं नॉर्मल मटकी वगैरे टाकून मस्त छान रस्सा करून घ्यायचा आणि आपले पोहे. अचानक जर कोणी आलं म्हणजे समजा 4 वाजेच्या टायमिंगला जरी म्हणा तरीसुद्धा मस्त पटकन बनवता येतं. जर घरामध्ये कडधान्य वगैरे आधीच असेल ना भिजत घातलेलं वगैरे मोड आलेली मटकी, मूग किंवा बटाट्याची उसळसुद्धा छान असते. तर अशा पद्धतीने मग आपण करून देऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात मटकी जर म्हटली ना, जर असली घरामध्ये तर मग आपण भाजी म्हणा किंवा अशा पद्धतीने रस्सा म्हणा, थोडा तर्रीवाला जो रस्सा आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचा करायचा आणि गरमागरम पोहे आणि त्याच्यावरती अशी मटकीचा रस्सा टाकायचा आणि वरून बारीक कट करून घेतलेला कांदा टाकलेला होता, कोथिंबीर टाकलेली होती आणि घरामध्ये डाळिंब आणलेलेच होते. त्यामुळे डाळिंबाचे दाणे वेदूला म्हटलं, "तेवढं मला करून दे, तू डाळिंब सोलून दे." आणि मस्तपैकी असे वरून डाळिंबाचे दाणे टाकायचे आणि बारीक शेव टाकलेली आहे पाणीपुरीची. नाहीतर मग फरसाण वगैरे सुद्धा टाकलं ना तरी पण छान लागतं. तर याचा रंगच इतका छान दिसत आहे ना, बघता बरोबरच तोंडाला पाणी आलं की नाही ताईंनो खरंच सांगा. इतका मस्त ना खरंच सांगते. अचानक कोणी जरी घरी आलं आणि काय बनवावं सुचत नसेल तर रस्सा पोहे तर बेस्टच आहेत. आता डाळिंबाचे दाणे ऑप्शनल आहेत. माझ्याकडे होते म्हणून मी टाकले. नाहीच तर फक्त कांदा आणि फरसाण वरून टोमॅटो वगैरे अशा पद्धतीने पण आपण मस्त छान संध्याकाळी 4 वाजेच्या टायमिंगला कोणी आलं गेलं नाश्त्यासाठी द्यायला छानच आहे. तर असे मस्त छान असे रस्सा पोहे आम्ही एन्जॉय केलेले होते. त्यानंतर मग आम्ही 4 वाजेला चहा ठेवला. तर गूळ बरेच दिवस झाले आणलेला नव्हता. आता गूळ आणलेला आहे म्हटलं मस्त छान असा गुळाचा चहा ठेवूयात आणि हा गूळ तर छानच आहे. मी बऱ्याच वेळेला गुळाचा चहा तुमच्यासोबत शेअर करत असते. फाटत नाही या गुळाचा चहा. फक्त दूध थोडा वेळ आधी फ्रीजमधून आपल्याला काढून ठेवावं लागतं बाहेर आणि मग नॉर्मल टेम्परेचरचं दूध असलं तर मग फाटायची तर काही भीतीच नाही आहे. तर चला मस्त छान असा चहा मी आता इथे एन्जॉय करते ताईंनो. चला छानसा चहासोबत मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.